तर दक्षिण मुंबईचा सातबारा धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही, असं राऊत म्हणत आहे। मुंबई आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू, असंही राऊत म्हणत आहे। अख्खी मुंबई आमची आहे, तुम्ही कोण आम्हाला सांगणारे, असंही राऊत म्हणाले। तर सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचा काय महत्त्व, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल। तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही, त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं। ही अख्खी मुंबई आमची, हे तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या, त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे। मिलिंद देवराजे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा सातबारा काय या धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही? मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झालाय, ज्या घरात झालाय, त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं, 24 तास, म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसलाय? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या जीवना म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, लाईफस्टाईल आहे, त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलंय।